हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजच्या व्लॉगची सुरुवात होती आहे सत्यनारायण पूजेने. अधिक मासाचा महिना चालू असल्यामुळे आम्ही नवीन घरात सत्यनारायण पूजा केली आहे आणि आमच्या नवीन घरातली ही पहिली सत्यनारायण पूजा आहे. सो सकाळी 9:30 वाजता पूजेला सुरुवात झालेली आहे आणि कालच गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूजेचं सगळं साहित्य आणून ठेवलं होतं, कारण ऐन वेळेवर खूप धावपळ होत असते. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी पण मोठी तयारी असते. पूजेचा नैवेद्य, प्रसाद, स्वयंपाक अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण आमची ही पूजा खूप छानपणे पार पडली आणि त्यातच अधिक मासामुळे घरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो औरंगाबादला जायला अधिक मासासाठी. आणि औरंगाबादला पोचल्यावर ही सगळी अशा प्रकारे तयारी झाली होती. आम्ही दोघी येणार म्हणून आईचा तो आनंद, त्यामुळे तिने खूप सारी तयारी करून ठेवली होती. अँड दिस इज द नेक्स्ट डे. आम्ही आलो आहे प्रोसनला. माझी हेअरकट करायची होती. सो फॉर अ चेंज आम्ही इथं आलो होतो. प्रोझोनमध्ये येऊन गेम झोनमध्ये आलो नाही असं कधीच झालेलं नाही आहे. आम्ही गेम झोनमध्ये आलो आहोत आणि शार्विल इथे खूप एन्जॉय करतो आहे. त्याचं इथे सगळं खेळून झाल्यावरच मग आम्हाला निघावं लागतं इथून. अगेन दिस इज द नेक्स्ट डे आणि आम्ही आलो आहे लंचसाठी मेवाड हॉटेलमध्ये. हे हॉटेल खूप पूर्वीपासून आहे इथे आणि इथे कायमच रश बघायला मिळतं. ॲम्बियन्स पण तुम्ही बघत असालच की खूप मस्त आहे आणि इथे तुम्हाला पाहिजे तशी कस्टमाइज थाली मिळते. विदाऊट स्वीट आणि विथ स्वीट अशी कस्टमाइज थाली तुम्हाला तयार करून दिली जाते. आम्ही अशा प्रकारे थाली इथे मागवली होती आणि खूपच मस्त टेस्ट होती या हॉटेलमध्ये. आणि सेम डे इव्हनिंगला आम्ही आलो होतो आमच्या खास बेस्ट फ्रेंडला भेटायला, जी फर्स्ट टाईम माझ्या व्लॉगमध्ये आलेली आहे. आम्ही खूप भेटायचा ट्राय करत होतो पण योगायोगाला आणि फायनली आमची भेट झालेली आहे. तो ऋषिका माझी कॉलेजमेट आहेत आणि तेव्हापासून आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि तेव्हापासून आमची फ्रेंडशिप आहे ते आत्तापर्यंत. आम्ही आमच्या सगळ्याच गोष्टी एकमेकींना शेअर करत असतो. फोटो काढला तर त्याला एडिट करायचं म्हणून. सो गाईज, हा व्लॉग मी कंटिन्यू करत आहे आणि आम्ही आलो आहोत संभाजीनगरमधल्या फेमस चाट सेंटरला. विश्रांती चाट भांडार येथे त्रिमूर्ती चौकात हे चाट सेंटर आहे आणि इथे पाणीपुरी, दहीपुरी, भेळ, रगडा पॅटीस, कचोरी आणि फायनली आम्ही निघालो आहोत नाशिकला जायला आणि आम्ही आई पप्पाला पण नाशिकला घेऊन जात आहोत फॉर अ चेंज. कारण संभाजीनगरला सध्या खूप उकडते आणि खूप ऊन आहे. त्या कम्पेअरमध्ये नाशिकला ऊन कमी प्रमाणात आहे आणि मस्त वातावरण असतं तिथे सध्या. संध्याकाळी आम्ही 5:30च्या दरम्यान निघालो होतो. तो डिनरला आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आहोत. हॉटेल शेतीवाला असं या हॉटेलचं नाव आहे आणि त्यांनी इतके सुंदर प्रकारे हॉटेल त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. या हॉटेलचा ॲम्बियन्स आणि टेस्टसुद्धा खूप मस्त होते. तुम्ही येवलापासून नाशिकला पुढे जात असाल तर हायवेवर शेतीवाला हे हॉटेल आहे. सो नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल हे हॉटेल. सो रात्री अराऊंड 11:30च्या दरम्यान आम्ही नाशिकला पोचलो आणि नेक्स्ट डे मॉर्निंगलाच आम्ही फिरायला जायला निघालो. फर्स्ट डेला आम्ही आलो आहोत विहार मिसळला, कारण फेमस मिसळ आहे नाशिक इथले. आणि नंतर आम्ही आलो होतो सोमेश्वरला. सोमेश्वरला सुद्धा बरंच काही बघण्यासारखं आहे. सोमेश्वरचा बालाजी मंदिर, बोटिंग. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये बरंच काही बघण्यासारखं आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल आणि नक्कीच आवडेल. सो इथे 3-4 प्रकारचे मंदिर आहेत. तुम्ही बघत असालच की
की खूपच सुंदर असे हे मंदिर आहे. पहिलं मंदिर आहे राम जानकी मंदिर. इतकी सुंदर अशी मूर्ती आहे की मन प्रसन्न होतं आणि म्हणूनच या एरियामध्ये कायमच प्रसन्न असं वातावरण असतं. तर पुढचं मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर. सगळे मंदिरं लागूनच आहेत, त्यामुळे सगळ्या मंदिरात मस्त दर्शन होतं. परिसरात नेहमीच गर्दी असते आणि खास करून विकेंडला जास्त गर्दी बघायला मिळते इथे. आणि या मंदिराला लागूनच सोमेश्वर बोट क्लब आहे. तर इथे असं खाली पायऱ्या उतरून बोटिंग आहे आणि 2-3 प्रकारच्या बोट ठेवलेल्या आहेत. मला जी आवडेल ती तुम्ही बोटिंग करू शकता. सो इतकं मस्त वाटलं बोटिंग करून. बोटिंगचा एक राऊंडच खूप फ्रेश करून जातो. आणि सोमेश्वरपासूनच 2 मिनटाच्या अंतरावर बालाजी मंदिर आहे. या मंदिराचा परिसरसुद्धा खूप मोठा आहे. मी बघत असालच की खूप प्रकारची झाडी इथे लावलेली आहेत. खास करून जांभळाची झाडं इथे बघायला मिळतात. दर्शन करून झाल्यावर आम्ही आलो होतो कॉलेज रोडला आणि कॉलेज रोडला आल्यावर या कॉफीला व्हिजिट दिल्याशिवाय पुढे जातच येत नाही. सो व्लॉगमध्ये पण मी हा सेकंड और थर्ड टाइम घेत आहे कॉफी क्लबची ही कोल्ड कॉफी विथ चॉकलेट क्रश. सो अजून एक मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे, ते म्हणजे कपालेश्वर मंदिर. खूप प्राचीन असं हे मंदिर आहे आणि नाशिकमधल्या गोदा घाटावर हे मंदिर बघायला मिळतं. महादेवाचं असं हे खूपच सुंदर असं मंदिर आहे. या मंदिरात सगळ्या भाविकांची तुम्ही गर्दी बघत असालच. मंदिराची रचनासुद्धा खूप वेगळ्या अशा प्रकारे केलेली आहे, त्यामुळे खूप दुरून भाविक दर्शनासाठी येत असतात. तर रात्रीचा हा गोदा घाटचा व्ह्यू खास तुमच्यासाठी घेतला आहे आणि इथली गर्दीसुद्धा तुम्ही बघत असतालच. आणि हा आहे दुतोंड्या मारुती. सगळ्यात पावसाचं पाणी या मारुतीच्या डोक्यापर्यंत जातं. गाईज, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एन्जॉय केलाच असेल. मस्ती बघूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड आय विल सी यू गाईज इन द नेक्स्ट वन.